नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक BS दहिफळे 12वी अर्थशास्त्र विषय घेऊन बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरून घेऊन येत आहे बोर्ड प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 6व्यानुसार 8 गुणांसाठी विचारले जाऊ शकणारे अति महत्त्वाचे प्रश्न कोणते, सोबतच त्या प्रश्नांच्या उत्तराची गुण विभागणी कशी असेल आणि त्या प्रश्नाचे आदर्श नमुना उत्तर कसे लिहावे हे आपण तयारी बोर्ड परीक्षेची या सदरा अंतर्गत पाहत आहोत। प्रश्न 6व्यामध्ये विचारले जाऊ शकतील असे अत्यंत महत्त्वाचे संभाव्य 7 प्रश्न आणि त्यांची उत्तरं या अगोदरच्या 7 यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण केली। जर का आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व यूट्यूब व्हिडिओची लिंक उपलब्ध होईल, आपण पाहू शकता। या व्हिडिओतून आज आपण या 6व्या प्रश्नातील शेवटचा अति महत्त्वाचा प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तर आणि त्या प्रश्नासाठी असणारी गुण विभागणी नेमकी काय असेल याबद्दलची चर्चा करणार आहोत। प्रश्न क्रमांक 8, 6व्या प्रश्नामध्ये 8 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो असा हा प्रश्न। भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य सविस्तर स्पष्ट करा किंवा लिहा असा प्रश्न 8 गुणांसाठी आपणास विचारला जाऊ शकतो। या अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नाचं नेमकं उत्तर कसं लिहिलं पाहिजे ते आदर्श नमुना उत्तर आपण समजून घेऊ। सुरुवात प्रस्तावनेनं करायला हवी। प्रस्तावनेमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले। ही बँक भारतीय नाणे बाजारातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। अशा पद्धतीनं प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर मध्यवर्ती बँकेची व्याख्या लिहिणं सुद्धा अपेक्षित आहे। प्राध्यापक W.A. शॉ यांनी केलेली व्याख्या आपण या ठिकाणी लिहिलेली आहे। अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय, अशी एक व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे। आणि त्यानंतर स्वतंत्रपणे असं हेडिंग लिहावं, भारतीय रिझर्व्ह बँकेची किंवा मध्यवर्ती बँकेची कार्य, आणि मग आता एक कार्य आणि त्याचं सविस्तर विश्लेषण केलं पाहिजे। ते कसं पहा। 1. चलन निर्मिती। चलनी नोटा छापण्याची म्हणजेच विधिग्राह्य पैसा निर्मितीची मक्तेदारी म्हणजे एकाधिकार हा भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे। 1 रुपयाची नोट व सर्व नाणे भारत सरकारच्या केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून छापले जातात, तर इतर सर्व नोटा छापण्याचा अधिकार केवळ भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे। 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावे लागते। यापैकी 115 कोटी सोन्याच्या आणि 85 कोटी रुपये परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जातात आणि यावर आधारित चलन निर्मिती केली जाते। दुसरं कार्य आहे सरकारची बँक। सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँकेला सरकारचा निधी सांभाळण्याचे कार्य करावे लागते। सोबतच शासनाच्या सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन करणे, सरकारच्या वतीने येणे स्वीकारते व देणे देण्याचे कार्य करते। शासनाची सल्लागार म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक काम करते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेला काम करावे लागते किंवा कार्य करावे लागते। हे शासनाची किंवा सरकारची बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं कार्य आहे। तिसरं कार्य आहे ते म्हणजे बँकांची बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक कार्य करते। रिझर्व्ह बँक व्यापारी बँकावर वैधानिक नियंत्रण ठेवते। सर्व व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख राखीव निधी ठेवणे अनिवार्य असते। रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते।
विशेषतः रिझर्व्ह बँक सर्व व्यापारी बँकांची अंतिम त्राता किंवा ऋणदाता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते किंवा महत्त्वाचं काम करते. चौथं कार्य आहे रिझर्व्ह बँकेचं परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याची संरक्षक म्हणून काम करते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँकेला करावे लागते. तसेच विनिमय दर स्थिर राखण्यासाठी किंवा त्यात योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी सरकारला सल्ला देण्याचे काम व सरकारच्या वतीने परकीय चलनावर नियंत्रण ठेवण्याचेही काम मध्यवर्ती बँकेला करावे लागते. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे रुपयाचे विनिमय मूल्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा असते. पाचवं कार्य आहे पतनिर्मितीवर नियंत्रण. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका पतनिर्मिती करतात व या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करते. वस्तुनिष्ठ प्रश्नात विचारलं जाऊ शकतं, यामुळं लक्षात ठेवा, पतनिर्मिती व्यापारी बँका करतात आणि त्याच्यावर नियंत्रण मात्र रिझर्व्ह बँक करते. पतनिर्मिती वाढली तर अर्थव्यवस्थेत भाववाढ होईल, भाववाढीची परिस्थिती येईल आणि पतनिर्मिती कमी झाली तर अर्थव्यवस्थेत भावघटीची म्हणजे आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी रिझर्व्ह बँक संख्यात्मक साधनांचा व गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण करते. सहावं कार्य आहे आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे. रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेतील कृषी, उद्योग, वित्त, आयात व निर्यात किंवा बँका, नाणे बाजार, भांडवल बाजारातील बदल, किंमत विषयक बदल इत्यादी विषयी माहिती गोळा करून प्रसिद्ध करण्याचं काम करते. याच्या आधारे सरकारला आर्थिक व चलनविषयक धोरणांची आखणी व अंमलबजावणी करता येणं सोपं जातं आणि रिझर्व्ह बँक गोळा केलेली माहिती व आकडेवारी रिझर्व्ह बँक बुलेटिन व रिझर्व्ह बँक जर्नल यातून प्रसिद्ध करते. नंबर 7, विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्य सुद्धा रिझर्व्ह बँक करत असते. ती कोणती पाहूया. निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे असेल, ठेवीदारांना संरक्षण देणं असेल, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कामे करणे, देशात किंमत स्थैर्य राखणे यासारखी काही विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्यही रिझर्व्ह बँकेकडून केली जातात किंवा रिझर्व्ह बँक हेही कार्य करते. शेवटी इतर कार्यांमध्ये रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांना निरसन केंद्र उभारून देते, म्हणजे निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता किंवा आर्थिक संकटात आलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरविण्याची महत्त्वाची भूमिका किंवा महत्त्वाचं कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं. अशा प्रकारे भारतीय रिझर्व्ह बँक ही नाणे बाजाराच्या संघटित क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि अर्थव्यवस्थेच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च बँक म्हणून महत्त्वाची भूमिका भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पार पाडली जाते. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो 8 गुणांसाठी या प्रश्नाचे उत्तर आपण लिहिणे अपेक्षित आहे. असे 6व्या प्रश्नामध्ये एकूण 8 अतिमहत्त्वाचे संभाव्य प्रश्न आणि त्या प्रश्नांची आदर्श नमुना उत्तरं आपण यूट्यूब व्हिडिओतून पाहिली. आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न आणि त्यातील अतिमहत्त्वाचे संभाव्य प्रश्न व त्यांची आदर्श नमुना उत्तरे घेऊन येऊया. धन्यवाद.